हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत बीकॉम फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर ॲडव्हान्स अकाउंटन्सी मधलं फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर। तर आज आपण फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडरची बॅलन्स शीट पाहणार आहोत। काय बघणार आहोत? बॅलन्स शीट। बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे। बॅलन्स शीट हे कोणत्याही प्रकारचं अकाउंट नाही आहे। बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, एका पर्टिक्युलर डेला असेट आणि लायबिलिटी शो करणारं स्टेटमेंट आहे। लायबिलिटी आणि असेट शो करणारं स्टेटमेंट आहे। तर बॅलन्स शीट हे कोणत्याही प्रकारचं अकाउंट नाही आहे। ठीक आहे, तर आपण बॅलन्स शीटची सर्वप्रथम लायबिलिटी साईड बघणार आहोत। सर्वप्रथम कोणती साईड बघणार आहोत? लायबिलिटी। लायबिलिटीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लायबिलिटी कोणती असते? तर ती असते कॅपिटल। काय असते? कॅपिटल। कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे बिझनेसच्या ओनरनं बिझनेस करण्यासाठी स्वतःच्या घरून जो पैसा आणलेला असते त्याला कॅपिटल म्हणतात। कॅपिटलमध्ये प्लस करायचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट, त्यामुळे कॅपिटल वाढते। कॅपिटलची अमाऊंट वाढते। कॅपिटलची अमाऊंट दोन गोष्टीमुळे वाढते, म्हणून ते प्लस करायचं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट। आणि कॅपिटलची अमाऊंट दोन मुळे कमी होते, म्हणून ते मायनस करायचं, ड्रॉइंग आणि नेट लॉस। कॅपिटल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस ड्रॉइंग मायनस नेट लॉस। कॅपिटल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस ड्रॉइंग मायनस नेट लॉस। ठीक आहे। दूसरा ग्रुप आहे बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट। बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट। सन्ड्री क्रेडिटर बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेएबल, बिल्स पेएबल। हा झाला आपला दुसरा ग्रुप। हा झाला आपला दुसरा ग्रुप। बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट सन्ड्री क्रेडिटर बिल्स पेएबल, बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट सन्ड्री क्रेडिटर बिल्स पेएबल। नंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स। आउटस्टँडिंग एक्सपेन्सला दुसरं नाव आहे अनपेड एक्सपेन्स। आउटस्टँडिंग एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे? अनपेड एक्सपेन्स। आउटस्टँडिंग एक्सपेन्स इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स, इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स। आउटस्टँडिंग एक्सपेन्स इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्स इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्स इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स। ठीक आहे, तर बघा लायबिलिटी साईडचा पहिला ग्रुप होता आपला कॅपिटल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस ड्रॉइंग मायनस नेट लॉस। दुसरा ग्रुप बँक लोन बँक ओव्हरड्राफ्ट सन्ड्री क्रेडिटर बिल्स पेएबल। तिसरा ग्रुप आउटस्टँडिंग एक्सपेन्स, त्याला दुसरं नाव आहे अनपेड एक्सपेन्स आणि इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स। असेट साईड, असेट साईडचा पहिला ग्रुप आहे आपला कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल। कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल, कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल, कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल, कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल। हा झाला पहिला ग्रुप। कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल, कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल। हा झाला आपला पहिला ग्रुप असेटचा, कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल। दुसरा ग्रुप गुडविल फर्निचर प्लांट अँड मशिनरी, गुडविल फर्निचर प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग, 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 गुडविल फर्निचर प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग। हा झाला आपला दुसरा ग्रुप, गुडविल फर्निचर प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग। तिसरा ग्रुप आहे रिसिवेबल इन्कम, रिसिवेबल इन्कम, प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, रिसिवेबल इन्कम प्रीपेड एक्सपेन्स, इन्व्हेस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, इन्व्हेस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, रिसिवेबल इन्कम प्रीपेड एक्सपेन्स इन्व्हेस्टमेंट क्लोजिंग स्टॉक। हा आपला तिसरा ग्रुप। ठीक आहे। असेटचा पहिला ग्रुप कोणता होता? कॅश इन अँड कॅश आउट बँक सन्ड्री डेटर बिल्स रिसिवेबल, गुडविल फर्निचर प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग। तिसरा ग्रुप रिसिवेबल इन्कम प्रीपेड एक्सपेन्स इन्व्हेस्टमेंट क्लोजिंग स्टॉक। ठीक आहे, अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा बघितला। आता आपण बॅलन्स शीटचे एक्झाम्पल पाहणार आहोत। बॅलन्स शीटचे एक्झाम्पल पाहणार आहोत। ठीक आहे, बघा
तर आता आपण बघणार आहोत बॅलन्स शीट. ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत बॅलन्स शीटचं एक्झाम्पल जे 4 मार्क्ससाठी येते ते 66 नंबरचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 66 पेज नंबर 18. ठीक आहे. सर्वप्रथम आपण एक्झाम्पल रीड करायला पाहिजे. प्रिपेअर द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2014 विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिले लिहायचं आपण कॅपिटल. सगळ्यात पहिले काय लिहायचं आपण ना, कॅपिटल लिहायचं. कॅपिटल किती आहे, 40,000. कॅपिटलमध्ये आपण काय प्लस करतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट. काय प्लस करतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट. याच्यात इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं नाही आहे, नेट प्रॉफिट दिलेलं आहे 2000. नेट प्रॉफिट 2000 दिलेलं आहे. नेट प्रॉफिट प्लस करायचं 2000. नेट प्रॉफिट प्लस करायचं 2000 मायनस करायचं ड्रॉविंग. आता नेट प्रॉफिट दिलेलं आहे तर नेट लॉस दिलेला नसेल, मायनस करायचं ड्रॉविंग. ड्रॉइंग दिलेलं आहे का याच्यात आपल्याला, ड्रॉइंग दिलेलं आहे का आपल्याला याच्यात, नाही दिलेलं आहे ड्रॉइंग. तर आता आपण बाकीची अमाऊंट डायरेक्ट बाहेर लिहायची. ठीक आहे. काय केलं आपण ना, कॅपिटल लिहिलं आणि त्याच्यात नेट प्रॉफिट प्लस केला. ठीक आहे. सगळ्यात पहिले बॅलन्स शीट सॉल्व करत असताना आपण एक्झाम्पल रीड केलं पाहिजे. प्रिपेअर द बॅलन्स शीट 31 मार्च 2014. 31 मार्च 2014ला आपलं वर्ष संपते. पहिले आपण कॅपिटल अकाउंट लिहत असतो. कॅपिटल लिहिलं, त्यात नेट प्रॉफिट प्लस केला. ठीक आहे. ड्रॉइंग आणि नेट लॉस, आता प्रॉफिट दिलेला आहे तर लॉसचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. नंतर आपल्याला बँक बॅलन्स दिलेला आहे. बँक बॅलन्सचा मिनिंग काय होते, कॅश ॲट बँक. बँक बॅलन्सचा मिनिंग काय होते, कॅश ॲट बँक. बँक बॅलन्सचा मिनिंग काय होते, कॅश ॲट बँक. किती दिलेला आहे, 6000. किती दिलेला आहे, 6000. क्रेडिटर 20000. क्रेडिटर किती दिलेला आहे, 20000. क्रेडिटरमध्ये लिहायचं 20000. क्रेडिटर आपली लायबिलिटी असते. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे 14000. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे 14000. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे 14000. ठीक आहे. अनपेड एक्सपेन्स 2000. अनपेड एक्सपेन्स लायबिलिटी आहे आपली. अनपेड एक्सपेन्स काय आहे आपली, लायबिलिटी. अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग. अनपेड म्हणजे काय होते, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आपली लायबिलिटी आहे. अनपेड एक्सपेन्स किती आहे, 2000. बिल्डिंग आपली असेट आहे 50000. बिल्डिंग आपली असेट आहे 50000. बिल्डिंग आपली असेट आहे 50000. बँक ओव्हरड्रॉप लायबिलिटी आहे 12000. बँक ओव्हरड्रॉप लायबिलिटी आहे 12000. बँक ओव्हरड्रॉप लायबिलिटी आहे 12000 रुपये. मशिनरी असेट आहे 20000 रुपये, 20000. मशिनरी आपली असेट आहे 20000. असेटला लिहायचं. ठीक आहे. नंतर कॅश इन हँड दिलेला आहे 4000. कॅश इन हँड दिलेला आहे 4000. कॅश इन हँड 4000. ठीक आहे. फर्निचर दिलेलं आहे 10000. फर्निचर आपली असेट आहे. फर्निचर आपली काय आहे, असेट. फर्निचर आपली असेट आहे. किती आहे फर्निचर, 10000. ठीक आहे. नंतर नेट प्रॉफिट ऑलरेडी आपण प्लस केलेला आहे. ओके. तर आपण काय बघितलं, 18 नंबरचं एक्झाम्पल बघितलं. कसं सॉल्व केलं, पहिले कॅपिटल सॉल्व केलं. कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट प्लस केला. जर ड्रॉइंग असतं तर मायनस केला असता. ठीक आहे. तर आपण काय करायचं, सर्वप्रथम असेटची टोटल करायची. काय टोटल करायची, असेटची टोटल करायची. 6 + 4 10 कॅरी 1. 6 + 2 8. 8 + 1 9. 90000 याची टोटल करायची. 2 + 4 6. 6 + 2 8. 8 + 2 10 कॅरी 1. 4 + 1 5. 5 + 2 7. 7 + 1 8. 8 + 1 9. ठीक आहे. तर बॅलन्स शीटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असते, बॅलन्स शीटच्या दोन्हीकडची टोटल काय येते, सेम येते. ठीक आहे. तर बॅलन्स शीट तुम्हाला केव्हा जमणार, जेव्हा मी तुम्हाला त्याचे हेड लिहून दिलेले आहे ते तुम्ही लर्न करसाल तेव्हाच तुम्हाला बॅलन्स शीट जमणार आहे. ठीक आहे. आता आपण बघत आहोत 68 नंबरचं एक्झाम्पल. 68 नंबरचं एक्झाम्पल पाहत आहोत. मी तुम्हाला ओरली समजावून सांगणार आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 68 नंबरच्या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. प्रिपेअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. तर पहिले काय केलं पाहिजे, आपण पहिले कॅपिटल अकाउंट बनवलं पाहिजे. आपण 68 नंबरचं एक्झाम्पल आहे. पहिले आपण कॅपिटल अकाउंट बनवलं पाहिजे. कॅपिटल लिहिलं पाहिजे.
त्यात आपण नेट प्रॉफिट प्लस केला पाहिजे आणि ड्रॉइंग मायनस केलं पाहिजे. ठीक आहे. पहिले काय लिहिलं पाहिजे, कॅपिटल नेट प्रॉफिट प्लस केला पाहिजे आणि ड्रॉइंग काय केला पाहिजे आपण ना, मायनस केला पाहिजे ड्रॉइंग. ठीक आहे. नंतर आपल्या क्रेडिटर आपली लायबिलिटी आहे, डेटर आपली असेट आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आपली लायबिलिटी आहे. नंतर दिलेलं आहे आपल्याला बघा आपण काय बघितलं, डेटर आपली असेट आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आपली लायबिलिटी आहे, मशिनरी आपली असेट आहे, नेट प्रॉफिट सांगितलेलं आहे, रेंट रिसिवेबल आपली असेट आहे, रिसिवेबल आहे आपली असेट आहे, ड्रॉइंग सांगितलेलं आहे मायनस करायचं, कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपली लायबिलिटी आहे आणि क्लोजिंग स्टॉक काय आपली असेट आहे. तर तुम्हाला 68 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि 69 नंबरचं एक्झाम्पल पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 69 नंबरचं एक्झाम्पल इंटरेस्टिंग असणार आहे. ठीक आहे, कारण की त्यात नेट लॉस दिलेला आहे. तर काय करायचं, आपण सर्वप्रथम कॅपिटल लिहायचा, त्यातून नेट लॉस आणि ड्रॉइंग मायनस करायचं. काय मायनस करायचं, नेट लॉस आणि ड्रॉइंग मायनस करायचं आपण. ठीक आहे. आपल्याला कॅश आउट बँक दिलेला आहे, असेटला लिहायचं, क्रेडिटर लायबिलिटीला लिहायचं, आउटस्टँडिंग रेंट लायबिलिटीला लिहायचं, डेटर असेटला लिहायचं, क्लोजिंग स्टॉक असेटला लिहायचं. तुम्हाला कॅपिटल सांगितलेलं आहे, लायबिलिटीला लिहायचं, त्यातून नेट लॉस आणि ड्रॉइंग मायनस करायचं, प्रीपेड वेजेस असेटला लिहायचं. नंतर मशिनरी असेट आहे आणि ड्रॉइंगचं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट संपली. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट याचे कंबाईन एक्झाम्पल बघणार आहोत. जे एक्झाम्पल 8 मार्क्ससाठी येतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ठीक आहे.